एकूणच आज काय सांगाल, आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि तुमच्या मार्फत पाणी जे आहे ते या सर्व आंदोलकांना वाटप केलं जात आहे, काय तुमची प्रतिक्रिया? आमचे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी दुपारी आवाहन केल्याप्रमाणे आम्ही पिंपरी चिंचवड शहर दिघीवरनं आलेलो आहे. 1000 पाण्याचे बॉक्स घेऊन आलेलो आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही 1 तासामध्ये पूर्णपणे नियोजन करून 6 वाजता तिथनं निघालेलो आहे. 10 वाजता इथं आलेलो आहे. इथून पुढं उद्धवजी ठाकरे साहेबांनी किती जरी मराठा बांधवांसाठी आव्हान केलं, प्रतिसाद आम्ही त्या पद्धतीने देत राहणार आहे. आज 1000 पाण्याच्या बाटल्या आणलेल्या आहेत, बॉक्स आणलेले आहेत. इथून पुढच्या काळामध्ये महिनाभर जरी हे आंदोलन चालू राहिलं तरी सुद्धा आम्ही हे पुरवठा करत राहणार आहे. अन्न, धान्य, पाणी, अजून जे काही लागेल ते सर्व काही पुरवणार आहे. लवकरात लवकर मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश यावं ही मी आज गणपती चरणी प्रार्थना करतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये आज मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी लाईट, पाणी, आझाद मैदानावर सुद्धा लाईट घालवलेली आहे. तर फडणवीसांना जास्तीत जास्त लवकर बुद्धी द्यावी गणपतीने, की आपण हे जे हजारो बांधव कुटीने आलेले या हजारो मराठी बांधवांसाठी कुठलाही त्रास आपण देण्याची इच्छा बाळगू नका. कारण की मराठा बांधव एकदा चिडला की थांबत नाही. कारण की मराठा बांधव 3-4 दिवसापासून 27 तारखेला निघालेला बांधव आहे आंतरवेलीतून. तुम्ही मुंबईत आल्यानंतर इतके हाल करण्याची गरज नाही. मराठा जर एकदा चिडला तर तुमची काही खैर नाही. त्याच्यामुळे तुम्ही मराठा बांधवांचा अंत पाहू नका. लवकरात लवकर निर्णय घेऊन आरक्षण द्या.